नमस्कार मंडळी. मंडळी, मला खूप आनंद होतो आहे तुमच्यासमोर नवीन एक अभिवाचन घेऊन येताना. कारण हे अभिवाचन आहे वंदनीय केळकर मावशी यांचा जीवनपट. हा जीवनपट दीपज्योतीर नमोस्तुते ह्या पुस्तकातून उलगडला आहे सुशीलाताई महाजन यांनी. तर मंडळी, वंदनीय मावशींनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली आणि जेव्हा समाजामध्ये खूप काळोख पसरला होता, खूप भयानक आणि भीषण पारतंत्र्याची परिस्थिती होती, अशा काळामध्ये त्यांनी राष्ट्रसेविका समितीचं बीज रोवलं होतं. आणि आज आपण पाहतोय त्या बीजापासून एक महाकाय वटवृक्ष तयार झालेला आहे. तर मंडळी, आजपासून सुरू करूयात दीपज्योतीर नमोस्तुते, लेखिका सुशीलाताई महाजन, अभिवाचन आदिती पालिमकर, भाग 1. काय काय झालं असं आपापसात घरातील तिघी चौघी जणी एकमेकींना विचारत होत्या. बाळंतखोलीच्या दाराशी कानोसा घेत उभ्या असलेल्यांना आत काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटलं. बाई बाळंतीण झाल्याचा अंदाज आला होता, पण मुलाच्या रडण्याचा आवाज मात्र कानी पडत नव्हता. काही वेगळीच कुजबूज ऐकायला येत होती. बाहेर उभ्या असलेल्या बायकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. बाळंतखोलीत एका बालिकेचा जन्म झाला होता. पण काय अद्भुत, अर्भकाभोवती असणाऱ्या पारदर्शक पिशवी सकट ती कन्या जन्माला आली होती. त्यामुळे ती मृतवत आहे असं जाणून तिला सुपात घालून बाजूला ठेवण्यात आलं होतं. पण तितक्यात सुईणपणा करणाऱ्या निष्णात आणि अनुभवी अशा दाईचं, म्हणजे नवजात अर्भकाच्या चुलतीचं लक्ष त्या मुलीकडे गेलं आणि प्रसंगावधान राखून तिने चटकन बांगडीच्या काचेने ते आवरण हळूवार हाताने कापलं. आणि काय आश्चर्य, आपल्या इवल्याशा डोळ्यांनी प्रथमच प्रकाशाचे दर्शन घेणाऱ्या त्या अर्भकाने आपल्या जिवंतपणाची साक्ष देणाऱ्या पहिल्या त्या ची सलामी दिली. त्या बालिकेला बघताच दाईच्या तोंडून सहजगत्या शब्द बाहेर पडले, सुंदर सुंदर, जसं काही स्वच्छ दवबिंदूंनी न्हालेलं कमलपुष्पच. आणि पुढे कमळाप्रमाणे आपल्या गुणांचा कर्तृत्वाचा सुगंध दरवळत ठेवणारी ही कन्या म्हणजे कुमारी कमलदाते उर्फ लक्ष्मीबाई केळकर तथा राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी. तो जन्मदिवस होता आषाढ शुद्ध दशमी 6 जुलै 1905. भास्करराव दाते हे मावशींचे वडील व सौ यशोदाबाई त्यांच्या मातोश्री. हे दाते घराणं मूळचं सातारा जिल्ह्यातील बावधनचं. मावशींचे आजोबा रामचंद्रपंत दाते हे उत्तम वैद्य होते. वैद्यकशास्त्रात त्यांनी चांगलंच नाव कमावलं होतं आणि ते व्यवसायानिमित्ताने सातारा सोडून महाबळेश्वर येथे स्थायिक झाले होते. अनेक वनस्पतींनी समृद्ध असलेला तो जावळीच्या खोऱ्यातला डोंगर त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणून बहुधा त्यांनी पसंत केला असावा. रामचंद्रपंतांच्या पत्नी सीताबाई या गाडगीळ घराण्यातल्या. त्याही पतिसंगतीने बरंच काही शिकल्या आणि अडीअडचणीला आपल्या बटव्याचा उपयोग गोरगरिबांसाठी त्या करत असत. त्यामुळे त्या परिसरात हे दाते दाम्पत्य बरंच लोकप्रिय झालं होतं. यांना 2 मुलगे, मोठा बळवंत आणि धाकटा भास्कर. अंबुताई नावाची एक मुलगीही होती. मावशींचे आजोळ मिरजेला गोखले यांच्याकडे होते. त्यांचे आजोबा बळवंत गोपाळ उर्फ नानासाहेब गोखले हे नोकरीच्या निमित्ताने मिरज सोडून विदर्भात आले आणि नागपूरला अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात ते अधिकार पदावर होते. त्यांच्या व्यवस्थितपणाची अनेक उदाहरणे देता येतील. त्यांच्या बोलण्यातही हजरजबाबीपणा होता. हे आजोबांचे गुण नातीतही उतरले होते. नानांच्या पत्नी सरस्वतीबाई याही पतीला साजेशाच होत्या. रामायण महाभारतातल्या गोष्टी त्या अत्यंत रसाळपणे सांगत आणि हा आजीचा वारसा पुढे मावशींनी चालवला. मावशींचे वडील भास्करराव दातेही नोकरीनिमित्त महाबळेश्वर सोडून नागपूरला आले व योगायोग म्हणजे नानासाहेब गोखल्यांच्याच अकाउंटंट जनरलच्या कार्यालयात नोकरीला लागले. हुशार होत करू मुलगा बघून नानासाहेब गोखल्यांनी आपली मुलगी भास्करराव दात्यांना दिली. हे दाते कुटुंब नागपूरला महाल विभागात बापट यांच्या घरात राहत असे. त्यानंतर बुटी महाल विभागात ते राहायला आले आणि त्याच परिसरात मावशींचे बालपण गेले. दाते कुटुंबात भास्कररावांची आई त्यांच्या जवळच असे. याशिवाय त्यांची एक बहीण व भाऊजय अशा 2 बालविधवा त्यांच्याजवळ होत्या. मावशींचे वडील पुरोगामी मताचे होते. तसेच स्त्री स्वावलंबी होणे अत्यंत जरूर आहे हेही त्यांना पटलं होतं.
म्हणून त्यांनी त्या काळात आपल्या बालविधवा भावजाईला लक्ष्मीबाईंना सुतिकाशास्त्राचं शिक्षण दिलं आणि आपल्या पायावर उभं राहून मानाने जगण्यास शिकवलं. लक्ष्मीबाईंजवळ धडाडी व धीटपणा तर होताच, पण त्याबरोबरच निरलसपणे सतत उद्योग करण्याचाही त्यांचा स्वभाव होता. वास्तविक एखाद्या सरकारी दवाखान्यात त्यांना दाईची नोकरी मिळाली असती, पण स्वतंत्रपणाने त्यांनी खाजगीरित्या आपला व्यवसाय सुरू केला. प्रसूतीशास्त्राच्या ज्ञानाबरोबरच अनेक प्रकारची औषधे त्यांना माहीत होती व त्याचा फायदा अनेकांना मिळाला होता. कोणी केव्हाही त्यांना हाक मारली तरी त्या ओ द्यायला सदैव सज्ज असत. रात्री अपरात्रीसुद्धा अडलेल्या बाईची सुटका करायला न त्रासता न कंटाळता हसत मुखाने त्या जात असत. लहानपणीच पतिनिधनाचे दुःख वाट्याला आले असताना ते त्यांनी धीराने सोसले व आपला मार्ग आपण स्वतः समर्थपणे अंगीकारला. त्या दाईच्या व्यक्तिमत्वाचा ठसा मावशींच्या संस्कारक्षम मनावर नक्कीच उमटला होता. मावशी आपल्या या खंबीर काकूचे सेवाभावी जीवन रात्रंदिवस जवळून पाहत होत्या. आरंभी उल्लेख केलेल्या मावशींचे जन्माचे वेळी जवळ असलेल्या दाई म्हणजेच या काकू. इसवी 1961 त्या निवर्तल्या. भास्करराव दात्यांना म्हणजेच मावशीच्या वडिलांना सर्व अण्णा म्हणत. मावशी धरून एकूण 9 अपत्ये त्यांना झाली. त्यात मावशींचा क्रमांक दुसरा, त्यामुळे घरात सर्वजण त्यांना अक्का म्हणत. भावंडात त्या मोठ्या असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना सर्व गोष्टी मोठेपणाने करण्याची सवय लागली होती. मला वाटतं त्यामुळेच मावशींचा स्वभाव इतका सोशिक झाला असावा. त्यांच्यापेक्षा वडील भाऊ महादेव उर्फ दादा गुजरातीत सुरतेला अग्निशामक दलात नोकरीला होते. ते अकाली मृत्यू पावले. त्यामुळे कुटुंबात मावशीच थोरल्या झाल्या आणि मावशींच्या पाठचे भाऊ नीलकंठ उर्फ तात्या हे नागपूरलाच होते. महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीने त्या काळी अनेक तरुण भारले गेले होते. देशप्रेमाने प्रेरित झालेल्या शेकडो तरुणांनी शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्यातच तात्याही सामील झाले. महात्मा गांधींच्या हाकेला ओ देऊन त्यांनी शिक्षण सोडून असहकाराच्या चळवळीत भाग घेतला. त्यावेळी घरात होणारी चर्चा, धाकट्या भावाचा अस्वस्थपणा, त्याकडे गंभीरपणाने बघणारे अण्णा हे सर्व मावशी बघत होत्या आणि एक दिवस तात्या सत्याग्रहात गेल्याची बातमी घरात आली. इसवी 1922 सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मुळशी सत्याग्रहात 15 वर्षांच्या नीलकंठाने भाग घेतला होता. त्याला शिक्षा होऊन कारावास पत्करावा लागला. सरकारी नोकर असल्याने अण्णांना त्यांचे पुढचे भवितव्य दिसत होते. त्याचा त्रास त्यांना झालाच, पण तो त्यांनी मुकाट्याने सोसला, कारण मुळातच त्यांचा पिंड देशभक्ताचा होता. मावशी त्यावेळी वर्ध्याला सासरी होत्या. भावाच्या अटकेची बातमी त्यांना समजली, त्यामुळे त्याही अस्वस्थच होत्या, पण त्याबद्दल त्यांना कमीपणा मात्र मुळीच वाटला नाही. उलट तो विषय घरात निघाला असताना त्या म्हणाल्या, चोऱ्या माऱ्या करून तर नाही ना तो तुरुंगात गेला. त्या लहान वयात सुद्धा मावशींना देशभक्तीची जाण होती. निळकंठरावांनंतर यमुताई, त्यानंतर पुरुषोत्तम उर्फ बंडू आणि वामन हे दोघेही पुढे नोकरीनिमित्त परप्रांतात गेले व तेथेच ते स्थायिक झाले. त्यांच्या पाठच्या मैनाताई, त्यानंतर मधुकर व प्रभाकर असा हा मोठा व वाढता प्रपंच होता आणि तो नेटका चालवणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्या पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांच्या विचारसरणीने अनेक कुटुंबे झपाटून गेली होती. देशभक्तीचे वारे देशात संचार करत होते. देशासाठी काही करावे या विचारांनी माणसे भारली होती. भास्करराव दातेही त्याला अपवाद नव्हते, पण मनात कितीही असलं तरी ते सरकारी नोकर होते आणि त्या एका पुरुषावरच सारे कुटुंब अवलंबून होते. त्यामुळे मनाला आवर घालणे भाग होते. त्या काळात लोकमान्य टिळकांच्या केसरीने लोकांना वेड लावले होते. सरकारी नोकरांनी केसरी वाचणे म्हणजे राजद्रोह समजला जाई. पण मग ती भूक भागणार कशी? तेव्हा भास्कररावांनी आपल्या पत्नी यशोदाबाई म्हणजेच मावशींच्या मातोश्री ह्यांच्या नावावर केसरी सुरू केला. मावशींना सामाजिक जाणीवेचे बाळकडू आणि संघटनेचा मूलमंत्र आईकडूनच मिळाला होता. एकटीनेच केसरी वाचून यशोदाबाईंच्या मनाची तळमळ कमी होईना. देशातील स्थिती, आपले कर्तव्य, ब्रिटिशांची जुलुमशाही या गोष्टी घरकामात बुडालेल्या, मुलाबाळांच्या व्यापात गुंतलेल्या इतर भगिनींनाही कळल्या पाहिजेत हा विचार त्यांना स्वस्थ बसू देईना. आणि एक दिवस मुलाबाळांच्या 10 माणसांच्या कामात गुंतलेली सामान्य परिस्थितीतली ही बाई घरातून बाहेर पडली. आळीतल्या बायकांच्या घरी जाऊन त्यांना एकत्र जमवून एकतेचे महत्त्व पटवून देऊ लागली.
आणि त्याचेच फळ म्हणजे त्यांनी भगिनींचा एक समाज स्थापन केला. या बायका कोणाच्या तरी घरी एकत्र जमत, लोकमान्य टिळकांचा फोटो समोर ठेवत व केसरीचे सामुदायिक वाचन करत असत. त्यावेळी त्यांना उमाबाई परांजपे, उमाबाई पाठक आणि लक्ष्मीबाई परांजपे ह्या मैत्रिणींची जोड मिळाली होती. केवळ वाचन करून या स्त्रिया थांबल्या नाहीत, तर लक्ष्मीबाई परांजपे लोकमान्य टिळकांचे आख्यान लावून कीर्तनही करत असत. हे सर्व छोटी कमल म्हणजे मावशी बघत होती. आईबरोबर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहत होती. पुढे समितीच्या प्रचार कार्यासाठी कीर्तन प्रवचन ही माध्यमे ठेवावीत असे मावशी आग्रहाने सांगत असत. त्यांचे बीज असे लहानपणी झालेल्या संस्कारात रुजले असावे. समाजसेवा हा तर भास्कररावांचा म्हणजेच अण्णांचा स्थायी भाव. ज्या तऱ्हेने आणि ज्या प्रकारे आपल्याला दुसऱ्याला मदत करता येईल त्या प्रकारे ते मदत करत असत. कोणीही यावे आणि अण्णांना मदतीला हाक मारावी हे द्यायला तत्परच असत. मग एखाद्या संस्थेचा हिशोब नीट तपासून देणे असो किंवा आजारासाठी रात्र जागरण करणे असो. अण्णांची ही सेवावृत्ती त्यावेळच्या महाभयंकर प्लेगच्या साथीत कसोटीस उतरली. आजूबाजूच्या परिसरात एखाद्या दिवशी 3-4 मृत्यूसुद्धा होत, पण त्या प्रत्येकाला पोचवायला अण्णा न कंटाळता जात. कधी कधी तर पानावर बसून नुसती आपोषणे घेतात न घेतात तोच अण्णा अशी हाक कानावर येई. पुढचे भरलेले ताट बाजूला सारून अण्णा उठत आणि बाहेर खोळंबलेली ताटी खांद्यावर घेत. अशा वेळी त्यांनी ना कधी आपल्या जीवाची तमा बाळगली ना कधी अंगचोरपणा केला. हे सेवाव्रत आपल्या डोळ्यांनी पाहता पाहता छोट्या कमलचा पिंड घडत होता. अण्णांमध्ये नाट्याभिनयही होता. ऐतिहासिक नाटकातून कामं करणे त्यांना फार आवडे. तो त्यांचा एक छंदच होता. महाल ॲमेच्युअर क्लब नावाची एक नाट्यसंस्था त्यांनी चालवली होती. विषयाशी तद्रूप होऊन आणि त्यात जीव ओतून बोलताना मावशी वर्ण्याविषय हुबेहूब डोळ्यापुढे उभा करत हा गुणसुद्धा त्यांनी आपल्या वडिलांकडूनच घेतला असावा. अशा आईवडिलांच्या छायेत कमल वाढत होती आणि आपल्या कुशाग्र बुद्धीने त्यांच्यातले अमोल गुण टिपत होती. मावशींचे बाल्य नागपूरच्या परिसरात फुलत होते. सर्वसाधारण मध्यम स्थितीतील कुटुंबांच्या पद्धतीप्रमाणे त्या वाढत होत्या. त्यावेळची विचारसरणी म्हणजे खायचे प्यायचे लाड. बाकी मुलांनी अत्यंत वक्तशीर व शिस्तीने वागले पाहिजे. वडील मंडळींच्या आज्ञेचे कोणत्याही प्रकारे झालेले उल्लंघन त्या काळी खपत नसे. इसवी 1910 नागपुरात देवीची भयंकर साथ आली आणि एक दिवस तापाने फणफणून छोटी कमल बाहेरून घरी आली. ताप जरा जास्तच होता, पण त्या काळी लगेच डॉक्टरांकडे जाण्याची पद्धत नव्हती. होईल 1-2 दिवसात कमी असे समजून घरगुती औषधोपचार सुरू झाले. मात्र 3ऱ्या दिवशी सकाळीच यशोदाबाई कमलला उठवण्यासाठी गेल्या आणि त्या जरा दचकल्याच. कमलच्या साऱ्या अंगावर बारीक फोड दिसत होते. घाबरून त्यांनी आपल्या जावेला म्हणजेच दाईंना हाक मारली आणि त्या म्हणाल्या, "बघा हो, हिच्या अंगावर काही वेगळेच लक्षण दिसतंय." दोघी जावा त्यावेळी बोलल्या नाहीत, पण दोघींच्या मनात एकच शंका आली, ह्या देवी तर नाहीत? आणि हा त्यांचा तर्क खरा ठरला. बघता बघता तो इवलासा देह देवींनी फुलून गेला. तीळ ठेवायला जागा नाही अशी स्थिती झाली. अंगाची भयंकर आग होत होती. तो लहानसा जीव सारखा तळमळत होता. घशाला सतत कोरड पडत होती, पण पाणीसुद्धा गिळवत नव्हतं. घरातल्या साऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. शेजारीच राहणारे डॉक्टर ल. परांजपे 3-3दा येऊन तपासून जात. साऱ्यांना त्यांचाच एक आधार वाटत असे. त्यांनीही आपले सारे वैद्यकशास्त्र पणाला लावून कमलला बरे केले. ताप हटला. फोडांवर खपल्या धरल्या. पण आईला दुसरीच भीती भेडसावू लागली. मुलीची जात आता या देवीमुळे किती कुरूपता येईल कोण जाणे. ही काळजी मनात घर करून राहिली. पण काय आश्चर्य, तो देवीचा आजार एक प्रकारचा वरदहस्तच ठरला. छोट्या कमलचा वर्ण अधिकच उजळून निघाला. त्या वर्णाला एक वेगळीच झळाळी आली. इतकी की साऱ्या अंगभर देवी उठल्या होत्या हे सांगून सुद्धा खरं वाटणार नाही, इतके अंग नितळ झाले. शरीरावर देवीचा एक पुसटचा सुद्धा व्रण राहिला नाही. हा सुद्धा एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल. जणू परमेश्वराने जन्मापासूनच त्यांना अनेक दिव्यातून जायची सवय करून ठेवली होती. देवीच्या आजारातून कमल बरी होऊन चांगली हिंडू फिरू लागली. नागपूर शहर तसे सुधारलेलं होतं. स्त्री शिक्षणाचे वारे नागपूरलाही आले होते.
पुढारलेल्या विचारांची मंडळी आपल्या मुलांबरोबर मुलींनाही शाळेत घालत असत. आता कमलही 6 वर्षांची झाली होती. अर्थातच शाळेत जाण्याचेच वय झाले होते. आणि एक दिवस इसवी सन 1911च्या जुलै महिन्यात आपल्या वडिलांचे बोट धरून कमलने वॉकर रोडजवळील सरकारी शाळेत पाऊल ठेवले. आपल्या भिरभिरत्या नजरेने तिने शाळा पाहून घेतली. शाळेत छोटी कमल लवकरच रमली. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात कमलच्या शाळेत एक समारंभ झाला. ब्रिटनच्या सिंहासनावर नुकतेच बसलेले पंचम जॉर्ज यांच्या राज्यारोहणाच्या सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीला एक मोठा दरबार भरला होता. पंचम जॉर्ज त्यासाठी आले होते. अनेक राजे, महाराजे, रावबहादूर, रावसाहेब या कार्यक्रमाला हजर होते. दिल्ली दरबार आटोपून राजेसाहेबांची स्वारी कलकत्ता येथे जाणार होती व तेथून ती नागपूर मार्गे मुंबईला जाणार होती. या संधीचा फायदा नागपूरच्या अनेक राजनिष्ठांनी घ्यायचा असं ठरवलं. त्यांनी मुंबईला जाताना राजेसाहेबांना थोडा वेळ नागपूरला थांबण्याची विनंती केली. अर्थात त्या विनंतीचा अव्हेर करण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. समारंभ ठरला. सर्वसाधारणपणे काही प्रतिष्ठित वर्ग सोडला तर या कार्यक्रमाचे औत्सुक्य कोणालाही नव्हते. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय विचारांनी भारलेल्या या देशात पंचम जॉर्जचे स्वागत म्हणजे काही मूठभर लोक सोडले तर जुलुमाचा रामरामच होता. त्या स्वागत समारंभाला लहान वर्गातील विद्यार्थिनींकडून स्वागतगीत म्हणून घ्यायचे ठरले. कमलच्या शाळेतही या संबंधीची सूचना दिली आणि सरकारी नोकरांच्या मुलांची निवड झाली. अर्थातच दिसायला आणि वागायला चुणचुणीत गोडगळ्याची धिटुकली कमल त्या कार्यक्रमासाठी निवडली गेली. छोट्या कमलला खूप मजा वाटली. त्यावेळी गायलेले ते स्वागताचे प्रसिद्ध गीत असे होते: भो पंचम जॉर्ज एडवर्ड भूप धन्य, विभूत मान्य सार्वभौम भूवरा, नय धुरंधरा बहुत काल तूच पाल ही वसुंधरा. हे गीत आपल्या मैत्रिणींसमवेत कमलने गायले. समारंभ संपला आणि मिळालेल्या खाऊच्या आनंदात कमल घरी आली व बालसुलभ उत्साहाने ती प्रसंग घरात वर्णन करून सांगू लागली. पण कोणीच काही त्याबद्दल फारसं कौतुक करेना. उलट मोठ्या भावाने तिची चेष्टाच केली. तो म्हणाला, आहा रे, कोण कुठला कोणाचा राजा आणि तुम्ही मारे त्याच्यापुढे नाचलात. तो का आपला राजा आहे? थोड्याफार फरकाने घरातल्या सर्वांचाच सूर तिला तसा वाटला आणि आपले काहीतरी चुकले ह्याची पहिली जाणीव तिला झाली. तसेच दुसऱ्या दिवशी शाळेतही शिक्षकांनी फारसे कौतुक केले नाही. आणि मग मात्र तिच्या मनात पक्के बिंबले की ज्याच्यासाठी आपण गायलो तो राजा आपला नाही. बालमनावर ही एक रेख पक्की कोरली गेली. 3ऱ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका अंबुताई सुळे व शिक्षिका भगीरथीबाई धाराशिवकर यांच्या शिकवण्यातला जिव्हाळा आणि कळकळ याविषयीच्या आठवणी मोठेपणीही मावशी आम्हाला सांगत असत. छोट्या कमलच्या त्यावेळच्या मैत्रिणी म्हणजे हरिणी देशपांडे, सौ लक्ष्मीबाई तथा ताई कोरडे, गोदू नाफडे, सौ पाध्ये नागपूर, श्यामा जोगळेकर, माई विंझे ह्या अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. इसवी सन 1914च्या जूनमध्ये कमलने महाल विभागातील ख्रिश्चन शाळेत 4थीमध्ये प्रवेश घेतला. मिशनरी शाळेतील शिस्त आणि शिक्षणाचा दर्जा जरी उत्तम होता तरी दिवसेंदिवस त्या शाळेबद्दल नावड उत्पन्न होऊ लागली. घरी पुराणातल्या अनेक गोष्टी कमल वडील माणसांकडनं ऐकत असे. राम, कृष्ण आदी देवादिकांच्याबद्दल मनात श्रद्धा निर्माण होईल असे त्यांचे जन्मोत्सव, त्या निमित्ताने होणारी कथा कीर्तने ती ऐकत असे. मात्र आपल्या देवादिकांच्याबद्दल हेटाळणीचा किंचित चेष्टेचाही सूर शाळेत कानात पडे. रोज घरी शुभं करोती म्हणणाऱ्या कमलला शाळेत आकाशातल्या बापाला हात जोडावे लागत. ही गोष्ट कुठेतरी खटकत होती. बाल मनाला भावत नव्हती. नेमकी ही ठुसठुस काय आहे हे कळत नव्हतं. पण मन मात्र खरंच रमत नव्हतं. वर्गात शिकवताना सुद्धा ख्रिश्चन धर्माचे गुणगान केले जाई व हिंदू धर्माची टवाळी होई. तेव्हाही आपली नापसंती कमल आपल्या मैत्रिणींजवळ बोलवून दाखवी. शेवटी एक दिवस राष्ट्रीय विचारांच्या हिंदुत्ववादी घरात वाढणाऱ्या या मुलीने आपला विरोध शिक्षिकेपुढे प्रकट केला. प्रसंग साधाच होता. येशूची प्रार्थना रोज डोळे मिटूनच म्हणायची ही शाळेची शिस्त होती. पण ते डोळे मिटणे आणि मनात काडीचेही प्रेम नसताना प्रार्थना म्हणणे हा ढोंगीपणा कमलला असह्य झाला. त्यामुळे ती आपले डोळे प्रार्थनेच्या वेळी मिटतच नसे व तोंडाने मात्र कुटपुटत असे. एक दिवस शिक्षिकेने ते पाहिले आणि
डोळे उघडे का? नियम माहीत नाहीत का? असे तिला दरडावून विचारले. त्यावर या छोट्या धिटुकल्या मुलीने निर्भीडपणे प्रतिप्रश्न केला, ते तुम्हाला कसे दिसले? झाले. शिक्षिकेचा भयंकर अपमान झाला आणि छोट्या कमलला छडीचा प्रसाद मिळाला. मोठेपणी सुद्धा मावशी हा प्रसंग सेविकांना वर्णन करून सांगत असत. पण हा त्रास फार दिवस भोगावा लागला नाही. शाळा सुरू झाल्यापासून 2-3 महिन्यांनी 1914 दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा ही संस्था स्थापन झाली. या संस्थेचे संस्थापक दैनिक महाराष्ट्राचे संस्थापक व आद्य संपादक कैलासवासी गोपाळराव ओगले हे होते. मिशनची शाळा सोडून कमलने त्या शाळेत प्रवेश घेतला. महाल विभागात रुक्मिणी मंदिराच्या समोर डॉक्टर गद्रे यांच्या घरात ही शाळा भरत असे. स्वतः गोपाळराव तिथे शिकवत असत. त्याशिवाय नारायणराव पंढरपूरकर आणि भुसकुटे हे 2 शिक्षक व सुंदराबाई साने ह्या शिक्षिका होत्या. सुंदराबाईंनी या शाळेसाठी स्वतःला वाहून घेतले होते. शाळेच्या विकासासाठी त्या रात्रंदिवस श्रमत होत्या. मुलींना शाळेत घालण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यापासून ते शाळेतही मुलींना नाना प्रकारे उत्तम शिक्षण देण्यापर्यंत सर्व कामे त्या तळमळीने करत आणि छोटी कमल हे सारं पाहत होती. निर्लसपणाने काम करण्याचा ठसा नकळत तिच्या संवेदनक्षम मनावर उमटत होता. आपल्या कुशाग्र बुद्धीने कमल ज्ञानग्रहण करत होती. हसत खेळत मैत्रिणींसमवेत प्राथमिक शाळेची वर्ष भुर्रकन उडून गेली आणि त्या काळाप्रमाणे मुलींची शिक्षणाची मर्यादा संपली. आता लग्नाचे वय झाले होते आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. शाळा नसल्याने घरकाम व फावल्या खेळात खेळणे हाच उद्योग कमलला होता. घरात बरोबरीचे भाऊ असल्याने खेळ जरा दांडगायचे, हाणामारीचे व पळापळीचे असत. कमलही या खेळात सहभागी घ्यावी. मुलीच्या जातीने असल्या खेळात भाग घेणे त्या काळी जरा अगोचरपणाचे समजले जाई. पण लहानपणापासूनच कमलला या असल्या खेळात भारी रस होता. भावांच्या बरोबरीने खेळताना पडणे, झडणे, खरचटणे या गोष्टी आल्याच. पण कमल कधी मुळमुळू रडत बसली नाही. लागलेल्याकडे दुर्लक्ष करून भावांच्या परकराचा काचा मारून पुन्हा धावायला तयार असे. त्याचवेळी उद्भवलेल्या प्लेगमुळे दाते कुटुंब महाल भाग सोडून वर्धा मार्गावरील गोरक्षण संस्थेच्या परिसरात राहावयास आले होते. त्या सुमारास चौंडे महाराजांनी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली नागपुरास गोरक्षण संमेलन घडवून आणले होते. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळकांची भाषणे ऐकण्याची व त्यांना जवळून पाहण्याची संधी कमलला मिळाली. त्याचा परिणाम म्हणजे स्वराज्य स्वदेशी या संबंधीच्या जाज्वल्य अभिमानाचे बीज कमलच्या मनात कायमचे रुजले. लोकमान्यांचा गोरक्षणाला व त्याच्या कार्यक्रमाला असणारा हार्दिक पाठिंबा पाहून कमललाही या कार्याचे आकर्षण वाटू लागले व ती आपल्या काकांबरोबर या कार्यात सक्रिय भाग घेऊ लागली. त्यासाठी घरोघरी जाऊन भिक्षा मागितली जाई. समाजकार्यासाठी लोकांकडे जाऊन भिक्षा मागण्यात कोणतीही लाज नाही हा विचार कमलच्या मनावर पक्का बिंबला. कमलच्या सौभाग्याने अनेक त्यागी समाजसेवक तिला जवळून बघायला मिळाले. त्यांचे शेजारी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे काम करणारे कैलासवासी नरेश अप्पाजी द्रविड हे लोकजागृतीला वाहिलेले वर्तमानपत्र हितवाद हे चालवत असत. त्यांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती मथुराताई या देखील पतीच्या देशकार्यात भाग घेत. त्यांच्याकडे नेहमी समाजकार्यकर्त्यांची आणि देशभक्तांची वर्दळ असे. शेजारीच असल्याने कमलचे त्यांच्याकडे सारखे येणे जाणे असे आणि त्या ठिकाणी चाललेली चर्चा कमलचे तिखट कान चटकन टिपत असत. त्या लहान वयात कमलला सामाजिक व राष्ट्रीय परिस्थितीची चांगलीच जाण झाली होती. एकेका अंगाने कमलचे व्यक्तिमत्व घडत होते. भाग 1 समाप्त. क्रमशः